सर्वांचं शेतकरी बिझनेस सोशल मीडियामध्ये स्वागत आहे. मी योगेश कदम. आज आपण कोणते खत कोणत्या खतासोबत चालत नाहीत म्हणजे मिक्स करून वापरू नये याविषयी माहिती घेणार. चला व्हिडिओला सुरुवात करू. पहा आता जाणून घ्या कोणते खते कोणत्या खतात मिक्स करू नये. आता पहा इकडे खत दिलेले आहेत आणि यासोबत मिक्स करायचे नाहीत. आपल्याला या न्यूट्रिशनसोबत ही खतं मिक्स करायची नाहीत. आता पहा यामध्ये आपण घेतलेला DAP म्हणजे 1840, यामध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस आहे फक्त. यामध्ये मिक्स करायचं नाही कॅल्शियम नायट्रेट आणि झिंक सल्फेट. यासोबत DAP वापरायचा नाही. त्यानंतर झिंक सल्फेटसोबत आपल्याला DAP SSP फॉस्फरस असणारा कोणता पण खत यासोबत वापरायचा नाही आहे. त्यानंतर एक कॅल्शियम नायट्रेटसोबत DAP SSP SOP मॅग्नेशियम सल्फेट हे यासोबत वापरायचं नाही आहे. त्यानंतर कॉपर मॅग्नेश सल्फेट यासोबत DAP आणि SSP हे यासोबत वापरायचं नाही आहे. त्यानंतर SSP किंवा सिंगल सुपर फॉस्फेट, त्याला SSPला सिंगल सुपर फॉस्फेट म्हणतात, यासोबत तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट युरिया आणि DAP वापरायचं नाही आहे. यामुळे रिॲक्शन होते थोडीफार. आता उदाहरणार्थ आपण जर खतं मिक्स केली हे तर खताचा चिखल होतो, या अशा रिॲक्शन होतात काही प्रमाणात. त्यानंतर सल्फरसोबत पोटॅश वापरायचं नाही. अशा प्रमाणात तुम्ही लक्षात घ्या आणि न्यूट्रिशन वापरताना खत वापरताना या प्रकारे काळजी घेऊन कोणते खत कशासोबत वापरणे हे सर्वात माहिती गरजेची असते. त्यासाठी खाली नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपवर, त्या व्हॉट्सअपवर मेसेज करा. तुम्हाला समजलं नसेल तर त्या मेसेज व्हॉट्सअपला केल्यावर तुम्हाला रिप्लाय नक्की मिळून जाईल, माहिती मिळून जाईल तुम्हाला. माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या सोशल मीडियाला लाईक शेअर फॉलो करायला नक्की विसरू नका. शेतकरी बिझनेस या फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज आणि यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.